नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. आपल्या अजून एका नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर ढोलक शिका मराठीतून या आपल्या नवीन सिरीज मध्ये आपण आज शिकणार आहोत ढोलकच्या बेस म्हणजेच ढोलकच्या बाह्याचे काही बोल. मी आज तुम्हाला काही ढोलकच्या बेसचे बोल सांगणार आहे. त्याच्या आधी आपण ह्या चॅनलवर 5 भाग अपलोड केले होते. ते 5 भागांना तुम्ही खूप खूप छान त्या 5 भागांना तुम्ही खूप खूप छान सुंदर प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही ते भाग बघितले नसतील तर मी खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ते भाग जाऊन बघा. खूप छान भाग झालेत, खूप सुंदर भाग झालेत पाचीच्या पाची. आणि हा आपला 6वा भाग आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी एक छोटस काहीतरी वाजवून दाखवतो मी तुम्हाला. तर ढोलकच्या बायाकडे वळूया आपण. पण त्याआधी जर कोणाला ऑनलाईन ढोलकचा कोचिंग क्लासेस जॉईन करायचा असेल तर मला माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. मी माझा नंबर इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वरती आय बटन मध्ये देईन. ओके. तर हा आपला ढोलकचा बायाचा एक पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ह्याला बेस किंवा ढुमा असंही म्हणतात. बाया, बेस, ढुमा हे 3 वर्ड आहे त्याला. तर हा भाग हा ओपन आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ओके. थोडस जवळ येतो जेणेकरून तुम्हाला दिसेल अजून. ओके. तर हा भाग ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. आता आपण बघणार आहोत हा म्हणजे क्लोज द. ओके. हा होता ओपन द. आता आपण बघणार आहोत क्लोज द. आता हा कसा वाजवायचा त्याच्याकडे लक्ष द्या. ही जी 2 बोटं आहेत, करंगळीच्या बाजूची 2 बोटं. ओके. ती 2 बोटं अशा प्रकारे आपण ठेवायची आणि त्या 2 बोटांनी उचलून अशा प्रकारे. ओके. ती 2 बोटं उचलून आपल्याला मारायची आहेत. ओके. परत एकदा बघा, मी परत एक्सप्लेन करतो. ही जी 2 बोटं आहेत, करंगळीच्या बाजूची 2 बोटं, ही 2 बोटं अशा प्रकारे आपण असा हात ठेवायचा. हे बघा, हे असा हात ठेवायचा. अशी 2 बोटं उचलून हा साऊंड आला पाहिजे. 1 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 1. जेवढ्या जोरात तुम्ही मारू शकता ना तेवढ्या जोरात तुम्हाला मारायचं आहे, कारण साऊंड आला पाहिजे. साऊंड महत्वाचा आहे. हा आवाज खूप महत्वाचा आहे मित्रांनो. ओके. तर 1 काय केलं परत एकदा बघा. ही 2 बोटं आहेत. आपण असा हात ठेवला आणि उचलून 1 1 1 मारल्यावर उचलायचंय बघा. 1 1 1. आता एक मी तुम्हाला अजून एक प्रॅक्टिस देतो. मारून असं पुढे घ्यायचा, एकदा मारायचा आणि परत पुढे जाऊन परत मारायचा अशा प्रकारे. हे बघा, हा 1 आणि 1 1 2 1 2. काय केलं बघा परत एकदा. हा एक आपण मागे मारला 1 आणि परत हात उचलून परत पुढे 1 1 2 परत पुढे 2 अशा प्रकारे 1 2. ओके. परत एकदा बघा मी काय केलं. आपण असा हात उचलून मारला. ओके. असं मारला, हात हा झाला आणि 1 2. काय नाही, हा मारायचा आणि उचलून ही आस येते बघा. उचलून परत पुढे, तसाच पुढे आपण दाबून प्रेस करून मारायचा 1 2 अशा प्रकारे. परत एकदा बघा, असा मारला आपण आणि 1 2 1 2. काय केलं, ओपन मारला आणि उचलून पुढे परत क्लोज मारायचा. हा ओपन, हा क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज. 1 2 दाबायचा, प्रेस करायचा क्लोजला. हा ओपनला ओपन ओपन आणि क्लोजला प्रेस करायचा आहे बघा. 1 2 हा साऊंड आला पाहिजे. 1 1. आता तुम्हाला स्टार्टिंगला नसेल जमत तर तुम्ही अशी प्रॅक्टिस पण करू शकता. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हा साऊंड काढायचा प्रयत्न नंतर करा, पण मी तुम्हाला सांगेन तशी प्रॅक्टिस नका करू तुम्ही. 1 2 अशीच प्रॅक्टिस करा. ओके. एकदम स्वीट साऊंड येणार. ह्याला गंबूट आपण असं म्हणतो.
हा आपल्याला पुढे जाऊन खूप उपयोगी येणार आहे. मी दाखवतो तुम्हाला कसा उपयोगी येणार आहे ते. हे बघा, हे बघा, हे बघा. तर पुढे जाऊन हे आपल्याला सगळं पॅटर्न वाजवताना खूप उपयोगी येणार आहे. ह्या गोष्टी युट्यूबवर कोणीच शिकवलेल्या नाहीत. जे हिंदी मधून शिकवतात त्यांनी पण ह्या गोष्टी शिकवलेल्या नाहीत युट्यूबवर. ओके, आपण पहिल्यांदा शिकवतोय. तर आपण काय केलं, हा ओपन पहिला मारला. ओके, हा ओपन मारला पहिला आणि क्लोज, ओपन, पुढे जाऊन क्लोज, ओपन, प्रेस करायचा, साऊंड प्रेस करायचा आणि परत मारायचा. हे बघा, तुम्ही ही आज प्रेस केली ना का तो साऊंड येणार. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके, अशा प्रकारे तुम्ही रियाज करू शकता त्याचा. परत एकदा बघा, 2 1 2 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. काय केलं आपण, 1 2. ओके, आता पुढचा म्हणजे ग. अंगठ्याच्या बाजूचे जे बोट आहे, हा आपला अंगठा आहे. अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने परत तसाच हात ठेवायचा आपण आणि फक्त मारायचं बोट. हे बघा, साऊंड येणार, आपोआप साऊंड येणार असा. 1 1 1. बोट फक्त मारायचं बस, बाकी काय नाही करायचं. 10 ग म्हणजे हा ग. ओके, काय करायचं परत एकदा बघा, अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे आपलं, त्या बोटाने असा असं. हे बघा, येतोय आवाज. ओके, हा झाला आपला ग, हा झाला 10, हा झाला ग. ओके, पहिला आपण 10 बघितला, नंतर 10 अ, नंतर 10 ग. ओके, परत बघा, 10 10 अ 10 ग. ओके, ग कसा वाजवला आपण, अंगठ्याच्या बाजूचे जे बोट आहे त्या बोटानी बरोबर असं असं. ओके, 1 2. आता मी तुम्हाला एक अजून प्रॅक्टिस देतो, 1 2 1 2, जेणेकरून तुमचा बेस एकदम क्लिअर होऊन जाईल, बाया एकदम क्लिअर होऊन जाईल. काय करायचं, 10 ग 10 ग म्हणजे 10 ग 10 ग. ओके, आता मगाशी आपण हे वाजवलेलं 1 2 हे वाजवलेलं ना, तसंच आपण 2 ला हे बोट लावायचं, 1 2. ओके, 1 2 1 2. म्हणजे मगाशी आपण काय केलेलं, 1 2 असं केलेलं ना, 1 2. तर आता काय करायचं, 2 ला आपण हे बोट लावायचं, 1 2. एक तसाच राहणार, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. काय केलं, उचलायचं, फर्स्ट मागे, सेकंड पुढे, फर्स्ट मागे, दुसरा पुढे, पहिला मागे, दुसरा पुढे, 1 2 1 2 1 2. हे बघा, परत एकदा बघा, 1 2 1 2 1 2 1 2 1 2. असा मारायचा मागे आणि नंतर पुढे, मागे पुढे, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. परत एकदा बघा, काय केलं मी, 1 2 1 2. बस, एकदम सोपं आहे, काही कठीण नाही. तुम्ही सहज प्रॅक्टिस करू शकता, सहज रियाज करू शकता. 1 2. काय करायचं बघा, 1 2 1 2. ओके, तर आपण काय काय बघितलं, एक हा ओपन दा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेला. ह्या व्हिडिओ मध्ये काय बघितलं, हे बघितलं, क्लोज वाला द, नंतर 1 1 हे बघितलं, नंतर 1 2 हे बघितलं, नंतर 1 आणि 2 हे बघितलं. ओके, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या सगळ्याचा रियाज करा, खूप छान रियाज करा. तुमच्या हातात पण हे सगळे बोल नीट बसतील. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर खाली कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत, ज्यांना कोणाला ढोलक शिकायची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. आपण लवकरच गणपती बाप्पांच्या आरतीची व्हिडिओ पण घेऊन येणार आहे, तर त्यासाठी पण तयार राहा. गणपतीच्या आधी मी तुम्हाला थोडस तरी वाजवायला शिकवणार, कारण प्रोफेशनली वाजवायला 1 ते 2 वर्ष पूर्ण लागतात. तर तुम्ही आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा. व्हिडिओ आवडले असेल